नमस्कार मंडळी, आज आपण राजस्थान जोधपूर स्पेशल मस्त असा मिरची वडा तयार करतोय। त्याच्यासाठी इथे मी पाव किलो प्रमाणात मिरची घेतली। मिरची असं मध्यभागी कट करून घ्यायची, बिया काढून घ्यायच्या। तिखट खायला आवडत असेल, नाही काढल्या तरी देखील चालेल। अशा पद्धतीने सगळी मिरची बघा मी तयार करून घेतलेली आहे। त्याच्यासाठी उकळून घेतलेले बटाटे घ्यायची, भरपूर कोथिंबीर, बडीशेप, धने, जिरा याची आपल्याला जाडसर अशी भरड तयार करून घ्यायची, म्हणजे याच्याने वडा छान तयार होतो। तयार करून घेतलेली भरड घालून घ्यायची, सगळे मसाले घालून घ्यायचं, चवीपुरतं मीठ घालायचं, चाट मसाला आणि गरम मसाला आवर्जून घाला, म्हणजे टेस्ट खूप छान येते वड्याला। चटपटीत तिखट खायला खूप छान लागतो। सगळं मसाले आपण बटाट्यांमध्ये मिक्स करून घेतलं। बटाटे वेगळं काढून घ्यायचे, त्याच्यानंतर बेसन घेतलं, मीठ, हळद आणि लाल तिखट घालून कोरडी जिन्नस मिक्स करून घ्यायची। थोडं थोडं पाणी घालायचं, एकाच वेळी सगळं पाणी न घालता। बघा मिश्रण चांगलं 5 मिनिटं फेटून घ्यायचं आणि कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही, अशी हवी आहे आपल्याला। त्याच्यानंतर चटपटीत अशी बटाट्याची स्टफिंग मस्त अशी दाबून भरून घ्यायची, कारण आपण हे मस्त अशी भरून घेतली ना तर वडा खाताना छान लागतो आणि मिरची सुद्धा आतपर्यंत शिजली जाते। तेल सुद्धा चांगलं गरम झालेलं आहे, त्याच्यासाठी मिश्रण अशा पद्धतीच्या ग्लासमध्ये घालायचा, कारण वडा छान डीप होतो आणि कोटिंग सुद्धा चांगली तयार होते। जर तुम्हाला बेसन पीठ कमी वाटत असेल ना तर चम्मचनी थोडं घालून घ्या, किंवा वडा थोडा तळल्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही बेसन पिठात डीप करून घेऊन मस्त असा कुरकुरीत होईपर्यंत वडा तळून घेऊ शकता, कारण कोटिंग जितकी चांगली येते ना तेवढा वडा खाताना खूप छान लागतो। बघा छान असा कुरकुरीत वडा तळून घेतलेला आहे। बघा एक वडा तुम्हाला कट करून दाखवते, किती छान असा तयार झालाय। नक्की ट्राय करून बघा तुम्ही सुद्धा।